कोल्हापूर सांगली महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे आणि अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना पक्षाने हातकणंगले या ठिकाणी राज्य शासनाविरोधात जोरदार निदर्शने केलीत। पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना निवेदन सादर करून शासनाच्या उदासीन कारभाराचा निषेध नोंदवला आहे। भविष्यातील सुमारे 86,000 कोटी रुपये खर्चाच्या शक्तीपीठ महामार्गालाही नागरिक आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे। या प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण, वनसंपदा आणि गावांचे जनजीवन धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे। म्हणूनच शिवसेना पक्षाने या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच स्पष्ट विरोध कायम ठेवला आहे। यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय चौगुले म्हणाले की कोल्हापूर सांगली महामार्गाचे काम तात्काळ सुरू व्हावे आणि काम रखडण्यास कारणीभूत असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल। शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा विरोध कायम राहील। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। कोल्हापूर सांगली महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करा। शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब एक आपल्याला वचन, अभिवचन किंबहुना एक आपल्याला एक आदेश दिला आहे की आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच धर्तीवर आधारित पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना की इथली शिवसेना ही जनतेच्या प्रश्नावर कशी कार्यरत आहे हाच संदेश आपण याच्यातून द्यायचा आहे आणि ह्याच आपल्या पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतात। 2009ला या विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला, त्यावेळा आपण ह्या सांगली कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मागणीसाठी एक वेळा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो। 3-4 वर्षानंतर ह्या रस्त्याची मंजुरी झाली, पेढे वाटले गेले, साखर वाटले गेले, पण काम हे कायम रखडत झालं। दुर्दैवाची गोष्ट आहे, 5 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे खातं असताना हा रस्ता पूर्ण झाला नाही, ही खरं तर ही आपल्यासाठी शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे। फक्त घोषणा आणि घोषणा, रोज एक घोषणा, रोज एक योजना जाहीर करायची। तिजोरीमध्ये पैसे आहेत की नाही, ती योजना पुढं चालणार आहे की नाही ह्याचा कुठलाही पायपोस नाही। इतकं खरं तर बेजबाबदार सरकार यापूर्वी कुठं महाराष्ट्रात नाही, देशात कुठलं झालेलं नसेल। आपण जसं म्हणतो ईव्हीएमचं सरकार, तसं हे खोट्या घोषणांचं सरकार। या सरकारला कोणतीही संवेदना लोकांच्या विषयी नाही आहे। लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्याचे पैसे रखडत तुमच्याकडे पैसेच नाही तर योजना जाहीर कशासाठी करताय, हाच सवाल माझा ह्या रस्त्यासाठी आहे। सांगली कोल्हापूर रस्ता मंजूर झाल्यानंतर 10 वर्ष तुम्हाला पूर्ण करता आला नाही, त्याच्यामधूनच जो नागपूर रत्नागिरी महामार्ग जातोय त्यामध्ये शेतकऱ्यांची चौपट नुकसान भरपाईची आमची मागणी तुम्ही प्रलंबित ठेवलेली आहे। बाकीच्या ठिकाणी तुम्ही देताय आणि बाकी ह्याच ठिकाणी का मागं ठेवलेली आहे आणि ही मागं ठेवून परत नव्यानं भक्तिशक्ती मार्ग तुम्ही लागताय आणि परत त्याच्यासाठी 86,000 कोटीचं बजेट तुम्ही सांगताय आणि तो तुम्ही लागताय आणि मुख्यमंत्री म्हणतात की तो करणारच, आणि कशासाठी? शेतकऱ्यांच्या प्रेतांवरनं तुम्ही ते रस्ता नेणार आहे का? ही भूमिका आमची आणि शिवसेना याला कडाडून विरोध करते। तुमच्याकडं पैसे नाहीत, आधी ही कामं जी अपुरी आहेत ती पूर्ण करा आणि मग नवीन रस्त्याचं तुम्ही मागं लागा। ही आंदोलनाची सुरुवात आहे, त्याच्यानंतरची आंदोलनाची तीव्रता ही नक्कीच शिवसेना टप्प्याटप्प्याने वाढवत आहे। माझी आज एक प्रमुख मागणी या निमित्तानं आहे, सांगली कोल्हापूर रस्ता तात्काळ पूर्ण झाला पाहिजे, शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई ही मिळालीच पाहिजे आणि भक्तिशक्ती मार्ग हा रद्द झाला पाहिजे। या तो दोषी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे। संपूर्ण मागण्यांचा शिवसेना सन्माननीय तहसीलदारांना निवेदन देणार आहे। तर काल सांगलीमध्ये एक दुर्दैवाने एक तरुण आपला सहकारी, एक कॉन्ट्रॅक्टर, त्याचे पैसे वेळेत मिळत नाहीत त्यालाची म्हणून त्याला आत्महत्या करायला मिळाली। अशा अनेक आत्महत्या, कारण कोल्हापूरमध्ये एकाने तसा इशारा दिला की मी दुसरा हर्षल होऊ नये, एवढा असून सुद्धा याच्यावरती मुख्यमंत्री किंबहुना बाकीचं कोणी बोलायला पाहत नाही। तर या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो। आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा, नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा, नाहीतर मग शिवसेनेच्या रोषाला सामोरं जा। इतकंच मी या निमित्तानं बोलेन। तुम्ही सर्वजण एका निरोपावलीचा आला, मी सर्व तुम्हा शिवसैनिकांच्या मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।